हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज आपण गोल्डचं अनालिसिस करणार आहे आणि आपण समजून घेऊया की गोल्डमध्ये काय मुव्हमेंट येऊ शकते आणि आपण कसं प्लॅनिंग करू शकतो गोल्डमध्ये. तर जय श्रीराम, मी ऋतिक पवार आणि आज आपण गोल्डचं अनालिसिस करणार आहे. तर आपण पहिल्यांदा मंथली टाइम फ्रेमवर बघूया. मंथली टाइम फ्रेमवर बघितलं तर स्ट्रक्चर फुल बुलिश आहे आपलं आणि मार्केटनं जसं इथं केलं, मार्केट ह्याच पॉईंटला येऊन थांबलं, ह्या रेजिस्टन्स इथं ऍक्ट केला. त्यानंतर डोजी बनली, तिनं पण रेजिस्टन्स ऍक्ट केला आणि त्यानंतर इथंच सपोर्ट घेऊन मार्केट वर गेले. सेम सेम कंडिशन इथं झाल्या. पहिल्यांदा इथं रेजिस्टन्स घेतला, त्यानंतर परत एकदा इथंच मार्केटनं क्लोजिंग दिली आणि त्यानंतर मार्केट इथनच वर गेले ह्या पॉईंट पासून. आता एक चान्सेस आहेत की मार्केट इथपर्यंत येऊ शकते. आता इथपर्यंतच का? तर आपण ह्या ह्या जर कॅन्डलची फिब लावली तर मार्केट 0.50% रिट्रेसमेंट करायला येऊ शकते. आता ह्याच कॅन्डलची फिब का? तर जर आपण प्रिव्हियस जर बघायला गेलो तर मार्केटनं एक्झॅक्टली त्या कॅन्डलच्या त्याच कॅन्डलला रिट्रेसमेंट केले. कुठलीही कॅन्डल बघा तुम्ही, त्याच कॅन्डलला रिट्रेसमेंट मार्केटनं केलेलंच आहे. की बघा, इथं खाली आले आपण क्लोजिंग 51च्या वर दिल्या. आता त्याच्यानंतर ही जरी कॅन्डल आपण बघितली तर ही थोडी क्लोजिंग ही दिल्या, पण एक एक्सपेक्टेड आहे की मार्केट रिट्रेसमेंट करायला येऊ शकते आणि एक अपसाइड मूव्ह देऊ शकते. आता रिट्रेसमेंट म्हणजे रिव्हर्सल. मोठ्या टाइम फ्रेमची रिट्रेसमेंट ही लहान छोट्या टाइम फ्रेमची रिट्रेसमेंट असते. सॉरी, रिव्हर्सल असतो. आता जर आपण बघायला गेलो तर वीक मध्ये डबल डोजी बनल्या. डबल डोजी म्हणजे मार्केट ह्याच पॉइंटला, इथं ऑल टाइम हाय, इथं रेजिस्टन्स आपल्याला पहिल्यांदा माहित नव्हता कुठं आहे काय. मार्केटनं पहिल्यांदा इथंच क्लोजिंग दिली ग्रीन कॅन्डलची आणि त्याच्यानंतरची नेक्स्ट कॅन्डल ऑलमोस्ट तिथंच क्लोज झाल्या आणि त्याच्यानंतरची पण एक कॅन्डल तिथंच क्लोज झाल्या आणि तिथूनच आता मार्केट रिजेक्शन घेऊन खाली लागले. आता ह्योच एरिया का? तर मार्केटनं डबल डोजी फॉर्म केल्या, त्याचा अर्थ होतोय की हा एक मेजर रेजिस्टन्स आहे आणि इथून फॉल येऊ शकते. आता लहान टाइम फ्रेमचा फॉल मोठ्या टाइम फ्रेमची रिट्रेसमेंट असते, समजून घ्या तुम्ही. जर आपण डेली मध्ये बघायला गेलो, ही कॅन्डल कमीत कमी इथपर्यंत येऊ शकते. बघूया आपण 38-50 कुठपर्यंत येत्या, पण अपेक्षित आहे की इथपर्यंत येऊ शकते. आता ह्याचं 38% लेवल जर आपण काढली तर ही येत्या. असं ते काय विषय नाही, अनवॉन्टेड पण येत आहे आपली, त्याच्यामुळं होऊ शकते. आणि जर आता आपण बघितलं तर मार्केट हाय रिट्रेसमेंट, एक अप ट्रेंड रिट्रेसमेंट आणि नंतर एक ट्रेंड बनवलाय, पण ह्या कम्पॅरिझन हाय बनवलाय, पण त्यानंतर एक लो बनवलाय मार्केटनं. पण तो लो खूप कवापर्यंत व्हॅलिड धरा येत नाहीत, जोपर्यंत हा मेजर सपोर्ट ब्रेक होत नाही. जोपर्यंत हा सपोर्ट ब्रेक होत नाही तोपर्यंत तोपर्यंत आपल्याला एक फॉल अपेक्षित नाही, म्हणजे की जी की ही लेवल आहे आणि इथं डेलीचा ईएमए पण आहे. आज जर आपण 4 आवर मध्ये बघायला गेलो तर डेली मध्ये ही ओपनिंग क्लोजिंग पण आहे, म्हणजे इथूनच मार्केटमध्ये एक बाईंग आलेलं. त्यामुळे इथून एक मार्केटमध्ये अपेक्षित आहे की इथून बाईंग घेऊन ह्या कम्पॅरिझन जर लो बनवला तर ह्यो एक असा फॉल येऊ शकतो इथपर्यंत, जो की ऑलमोस्ट 600 बिप्सचा आहे. तर आता आपण 4 आवर मध्ये जर बघितलं तर मार्केटमध्ये जर कॅन्डलची फिब लावली आपण तर रिट्रेसमेंट झालेलं रिट्रेसमेंट एक येऊ शकते. फक्त मार्केट थोडंसं खाली येऊ शकते. ही ओपनिंग क्लोजिंग ट्रिगर करून इथं थोडं हाय स्ट्रक्चर बनवून
थोडं वर जाऊन परत सिब रिट्रेसमेंट घेऊन एक लोअर लो स्ट्रक्चर बनवून असं खाली येऊ शकते मार्केट. असं काय होऊ शकते. 4 आवर मध्ये जर आपण बघितलं तर मार्केट एक मेजर झोन ब्रेक करू शकत नव्हतं, जो की हा, आणि तिथूनच एक फॉल आलाय. आता आपण अपेक्षित धरू शकतो की मार्केट इथून थोडं सपोर्ट घेऊन वर जाऊन परत ह्या ह्याला रेजिस्टन्स आपलं सॉरी रिट्रेसमेंट करायला जाऊन नंतर एक फॉल येऊ शकतो. 1 आवर मध्ये जर बघितलं होऊ शकते मार्केट थोडं खाली येऊन नंतर थोडंसं वर जाऊन एक रिट्रेसमेंट खाली येऊ शकते. बघूया आपण न्यूयॉर्क मध्ये आपण ट्रेड घ्यायचं फक्त आपल्या रूल प्रमाणे. आणि ह्या वीक मध्ये लास्टला एनएफपी आहे, त्याच्यामुळे एनएफपी साठी मार्केट मॅन्युप्युलेशन करू शकते. आणि ते मॅन्युप्युलेशन कसं करू शकते, तर मार्केट सेलिंग दाखवून नंतर एक बाईंग साईड जाऊ शकते. ही गोष्ट लक्षात ठेवा, मार्केट सेलिंग दाखवून बाईंग साईड जाऊ शकते किंवा बाईंग दाखवून सेलिंग साईड येऊ शकते. म्हणजे मॅन्युप्युलेशन मार्केट लय घाण करतं. त्याच्यामुळे बघूया. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू फॉर वॉचिंग.